मित्रांनो हेच ते ठिकाण आहे ज्या ठिकाणी वाट आहे इकडे. बारामतीचा ढाण्यावाघ अजितदादा या ठिकाणी ज्यांचं विमान कोसळलं गेले तोच हा विभाग आहे गोजूबावी. बारामतीपासून अवघे काही अंतरावर असणारी गोजूबावी या ठिकाणी ही विमानाची धावपट्टी मित्रांनो दिसते. ज्या ठिकाणी दादाचं विमान या ठिकाणी लँड होणार होतं, उतरणार होतं. आणि याच ठिकाणावरनं ही जी तुम्हाला पट्टी दिसते ही पट्टी ह्याच ठिकाणी विमान दादाचं उतरणार होतं आणि याच ठिकाणी विमानाचा अपघात झालेला आहे. पब्लिक इतक्या मोठ्या प्रमाणात अख्खी बारामती अक्षरशः बारामतीत असा फास्ट आहे पाण्याचा पूर वाहतो, डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहतोय मित्रांनो. एवढी बिकट परिस्थिती आज या बारामतीवर आली. बारामतीचा केलेला दादांनी विकास, बारामतीची केलेली दादांनी कामं हीच लोकांची डोळ्यासमोर आहेत सगळी. आणि दादाने जे बारामतीसाठी जे योगदान दिलं होतं त्या योगदानाचा हा पूर वाहतोय मित्रांनो. सांगताना खूप दुःख होतंय आणि ही तुम्हाला दाखवतानाही खूप दुःख होतंय. ही जी धावपट्टी दिसते ती धावपट्टी मित्रांनो याच धावपट्टीवर दादा आज उतरणार होते सकाळी, परंतु काळानं त्यांच्यावर एक घाला घातलाय या ठिकाणी. आणि दादा आपल्यातून दादा नाहीसे झाले. जेव्हा विमान या धावपट्टीवर उतरत होतं तेव्हा विमान उतरत असताना सकाळ जेव्हा घटना घडली तेव्हा आज या धावपट्टीवर उतरत असताना काहीतरी एक बिघाड झाला होता. त्याच्यामुळे विमान एक घरटी घेऊन परत एकदा लँड होण्यासाठी परत एकदा आलं होतं. परंतु विमान अक्षरशः या धावपट्टीवर उतरण्याऐवजी जिथून धावपट्टीची सुरुवात होते त्या ठिकाणी थोडा चढ होता आणि त्याच ठिकाणी ते विमान तिथं धडकलं आणि भयानक असा स्फोट झाला. जेव्हा स्फोट झाला तेव्हा खूप मोठा भयानक स्फोट झाला असे जे प्रत्यक्षदर्शी तिथले व्यक्ती होते ते स्वतः सांगतायत. आणि हा स्फोट ज्यांनी बघितला त्याचे आपण व्हिडिओसुद्धा बघितले असतील. हा स्फोट इतका भयानक होता की अक्षरशः माणसांचे त्यात जी सगळ्या व्यक्ती होत्या त्यांचे असं छिन्न विछिन्न असे सगळे पार्ट झालेले आहेत, बॉडी सगळी जळून खाक झालेली आहे आणि विमानाचे अक्षरशः तुकडे सगळ्या परिसरात तिथल्या उडालेले आहेत. एवढं मोठं असणारं जाड विमानसुद्धा जर ते असं छिन्न विछिन्न असे तुकडे होत असतील तर माणसाची काय दुर्दशा असेल विचार करा. ही गोजूबावी बारामतीपासून अवघ्या काही अंतरावर आहे. विमानतळ इथं जवळच आहे बारामतीपासून आणि त्या विमानतळाच्या जवळच असणारं गोजूबावी नावाचं जे गाव आहे त्या गावाच्या ठिकाणी विमानाची धावपट्टी सुरू होते आणि इथून विमान उतरायला सुरुवात होते. आता आपण ह्या धावपट्टीवरनं खाली उतरतोय आणि आपण थोडे पुढे जाऊ. तुम्हाला मी सगळं दाखवतोय मित्रांनो. आज या बारामतीवरती एवढी शोककळा पसरलेली आहे आणि या बारामतीचा एक हिरा ज्याने इतका अफाट बारामतीसाठी योगदान दिलं आणि बारामतीचा जो विकास केला त्या विकासाला कुठंतरी आज थांबा या ठिकाणी बसलेला आहे. कोण करेल बारामतीचा विकास? दादानी बारामतीसाठी योगदान जे दिलं होतं अगणित आहे, अगणित. म्हणजे ते संख्यातही मोजता येणार नाही. बारामतीचा केलेला विकास मित्रांनो इतका भयानक विकास आहे की आज बारामती जगाच्या कानाकोपऱ्यात आपल्याला दिसते आणि तोच आज बारामतीचा हिरा यातून नाहीसा झाला आहे. प्रत्येक माणसाच्या डोळ्यात अश्रू येत आहेत, मन गहिवरून जाते झालेली घटना बघून. प्रत्येकजण आतुरलेला आहे दादा कुठे दिसतात का बघायला. पण दादाची मित्रांनो अशी परिस्थिती झाली की दादा कुठेच दिसत नाही आहेत. दादांचा चेहरासुद्धा आज आपल्या ओळखीचा नाही. इतकी परिस्थिती बेकार झाली मित्रांनो. काळाने इतके का त्यांच्यावर कठीण प्रसंग आणला, कशामुळे आणला असेल. आणि ही जो मला समोर दिसते ना धावपट्टी उंच, हीच उंच धावपट्टी आणि याच धावपट्टीला विमान त्याच तिथे कोसळलं जे धावपट्टीवर मित्रांनो जायला पाहिजे होतं. बरोबर हे तुम्हाला समोर दिसत असेल जी बरोबर धावपट्टीवर विमान उतरायला पाहिजे होतं ते विमान त्याच धावपट्टीवर जिथं चढ आहे त्या ठिकाणीच खाली पडले. नक्की त्या धावपट्टीला आदळले का स्फोट तिथे झाला काय समजत नाही. विमानाचे पार्ट बघा मित्रांनो कसे दिसत आहेत आणि इतकी परिस्थिती बेकार झाली या ठिकाणी. खरंच मित्रांनो अशी वेळ कोणावरती येऊ नये. बारामतीसारख्या या जो बारामतीची प्रगती दादाने केली होती आज तीच प्रगती इथं थांबताना दिसते. कारण की दादाजी सकाळी 6 वाजता पाठी दररोज उठायचे. बारामतीचा विकास करण्यासाठी दादा 6 वाजता सकाळ बारामतीमध्ये चक्कर मारत असायचे आणि दिवसभर बारामतीत फिरायचे. बारामतीचा विकास हाच त्यांच्या डोळ्यासमोर आणि जनतेचा विकास हा डोळ्यासमोर त्यांच्या होता.
जर मित्रांनो एवढ्या मोठ्या विमानाचे जर एवढे मोठे तुकडे झाले असतील तर माणसांच्या बॉडीचं काय झालं असेल. आज दादा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते आणि आज त्यांच्या जाण्यानं सगळ्या महाराष्ट्रावर नव्हे पूर्ण भारतावर आपल्या शोककाळ पसरली. इतकी भयानक परिस्थिती आज या ठिकाणी उद्भवली. हजारो लोकांचा महापूर या ठिकाणी हे बघण्यासाठी येतो. आज मेडिकल कॉलेज या ठिकाणी भरगच इतकी गर्दी जमलेली आहे. लोकांचा पूर ओसंडून वाहतोय. पोलिसांनासुद्धा लोक आवरत नाही आहेत कारण की दादावर असणारं प्रेम लोक बघण्यासाठी येतात. विमानात अक्षरशः काळं कुट्ट झाले, जळून खाक झाले. विमानतळापासून काही अंतरावर 2 किलोमीटरच्या अंतरावर असणारं या ठिकाणी विमानाची धावपट्टीच जवळजवळ 2 किलोमीटरची 2-3 किलोमीटरची. तर त्याच ठराविक अंतरावरतीच हे विमान या ठिकाणी कोसळले आणि काळानं दादावरती एक घाला घातला. त्याच्याबरोबर त्याच विमानामध्ये दुसरे 5 ते 6 लोकांची संख्या पण होती. पायलट धरून 6-7 जण लोक होते. तेवढ्यांचा आज या विमान दुर्घटनेमध्ये मृत्यू झाला आहे. सांगताना मनगईवरून येते मित्रांनो, दाखवताना सुद्धा मनगईवरून येते. आज दादा आपल्यात नाहीत. आज बारामती स्वप्न असल्याचं वाटतंय आपल्याला. प्रत्यक्ष असं वाटतंय की स्वप्न आहे. जेव्हा मी हे बघतोय तेव्हा असं वाटतंय की दादा नाहीत असं जर कळलं असेल तर ते स्वप्नात आहे की काय असं वाटतंय. काही मित्रांनो परिस्थिती खूपच बेकार आहे. जेव्हा सकाळी घटना घडली तेव्हा खूप मोठा भयानक असा स्फोट झाला होता या ठिकाणी. पोलिसांना लोक आवरत नाहीत. ॲम्ब्युलन्स आहेत, SRP बोलवलेले, सगळं काय केलेलं आहे. लोक आवरत नाहीत. परत पडले तो तिथे लोकांना बघायची आतुरता आहे. आणि या परिस्थितीमध्ये आज बारामतीचा विकास जर बघितला तर जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये विकास केलेला आहे आणि तोच विकास आज थांबतो की काय असं वाटतंय. कारण दादासारखा नेता जो होता, स्पष्ट बोलणारा नेता, जागोजागी टोचन देणारा नेता, चुकला असेल तर लगेच जागोजागी कान पकडणारा नेता, असं दादाचं व्यक्तिमत्व होतं. आणि पांढऱ्या शुभ्र कपड्यामध्ये अंगात जॅकेट, काळा गॉगल घातणारं हे व्यक्तिमत्व, रुबाबदार व्यक्तिमत्व आज आपल्या तोंडीतून नाहीच झालंय. आणि जेव्हा मी हे ठिकाण बघण्यासाठी या ठिकाणी आलो माळावरती, तेव्हा लोकांची इतकी गर्दी होती, इतके लोक धावत होते की घटना घडली कशी ते बघण्यासाठी लोक धावत होते. त्याचप्रमाणे मेडिकल कॉलेजमध्ये सुद्धा लोक धावत होते आणि इतकी भयानक गर्दी या ठिकाणी झाली. पोलिसांना लोक ऐकणार. परिस्थिती गंभीर आहे. नेमका दादावरच का अशी वेळ आली असेल हे तुम्हाला आता लांबून दाखवते बघा. पार्ट इतक्या किती लांब अंतरावरती असे उडू पडलेत मित्रांनो. इतके मोठे मोठे पार्ट आहेत पण ते सुद्धा उडू पडलेत कुठं. ते पलीकडे जे सीट दिसते तिकडे सुद्धा पार्ट आहेत. लोक ऐकत नाहीत म्हणून टीम एक बोलवलेले आहे कारण की लोक ऐकणारच. आणि चला आपण आता मेडिकल कॉलेजकडे जाऊया ज्या ठिकाणी दादाची बॉडी तिथे ठेवलेली आहे. आणि आपण हा व्हिडिओ आता इथे थांबूया. पुढे आपण मेडिकल कॉलेजपाशी जाऊया, तिथं पण दादाची बॉडी आहे, आपण तिथला व्हिडिओ दाखवूया. या निमित्तानं दादाला या व्हिडिओच्या माध्यमातून एक भावपूर्ण श्रद्धांजली आपण अर्पित करूया. लोकांची वर्दळ काय थांबत नाही. पुन्हा एकदा दादा